नोकरीवाल्याच्या बायकोला कवडीचं काम नाही पण कधी हरिपाठ करणार नाही. काय रोग आहे तिला घरात आणि कवडीचं काम नाही, काही गाडामोडीत नाही द्यावं. टिफिन दिदी पोरला टिफिन टिफिन कळत तुम्हाला, त्याच्यात अर्धीच चपाती, एक बटाट्याची फोड, उंदीर काय जोगायचं नाही. पण पाठ बसून बाई बोंबल ती डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा. मग तू का गाव जीव घालती का काय करती काय नक्की, का सप्त्याची पंगत येतो डबा करायचा आहे, डबा करायचा आहे. काय बोबाटा आहे ते, नवरा याड उठत बी त्याचं तेच हिटर लावित, त्याची तेच अंडर पॅन्ट पिळीत, गेलं कामाला निघून डबा करायचा आहे, डबा करायचा. नुसता बोबाटा. 2:30 वाजल्यापासून बोंबलं ती स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. जेवाय माणसं 2:30च, 2 फुल 1 हाफ. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. थोबाडा पुढं तांदूळ वाट, थोबाडा पुढं टीव्ही, खडे तांदळात तांदूळ टीव्ही. दामिनी संपी पोत उठत नाही. अरे काय लाबाडे, मस्तपैकी राहायचं, चांगलं भजन बिजन करायचं. पोराला आपली घरं सुद्धा घरं नाही राहिली, थिएटर झाली थिएटर. पोराला काही कळत नाही, काय नाही, काही नाही हो, काहीच कळत नाही. पोर बी आहेत म्हणून आहेत आणि झाल्यात म्हणून सांभाळायची आणि आहेत आपली म्हणून ठुल्यात. नाही तर त्यांना नाही काही कळालं ना वळानं. आणि घर थिएटर झाली थिएटर. घराने हरिपाठ नाही, काय नाही. पुढच्या घरात काला कावा काट काय गा, मधल्या घरात हाताला धरलं या, मागच्या घरात गुबू गुबू वाजतं या. काय झालंय त्यांना, काय शाळेत पोरांचं वाटोळ झालंय. त्यांना कशा शाळेत कळायला काही मार्गच नाही, घरातच जर काही नाही, शाळेतही नाही आणि घरी काही कळत नाही. 10वीला आहे तू, बादली भर पाणी काढायला 30 फूट दोर खाल्ला लागत तर अर्ध्या बादलीला किती. हा बरोबर आहे. ते म्हणजे आता इथं ऐकेले म्हणून विचारेले एकदा म्हणून ठीक, नाही तर काच काय आले भाऊ. झाकली 1.25 लाखाची. परीक्षेच्या टायमाला एक पुस्तक येते तेवढं 100% यशाची आम्ही. हे पुस्तक नाही का काय अपेक्षित का काय म्हणते त्याला, तेवढं तेवढं ह्या टोणग्याने वाचायचं, निम कापून न्यायचं, निम फाडून न्यायचं, झाली पास. जे वर्षभर घाशीत त्याला 35%, जे लिहून न्यात ते 65%. म्हणजे ते खरं करणार मेलं बॉम्बाला. ती जे वर्षभर झकमारीत अभ्यास करते त्याला 35, आणि जे टोणग घरून कागद फाडून नेत 65. आणि मग ते सुटल्या म्हणतो कोणचंही काम नाही. जे एक जग झालंय असं, जे कष्ट करीन ते बिनबिडीचं मिळालं, फुकाट बसणारे ब्रिस्टल वडी त्या भाऊ गंमत आहे झाली अशी. जे रोजा नाही ते बिडे भसकाटीत, आणि जे दुसऱ्याच्या गाडीवर बसून हात काढीत ब्रिस्टल वडीत. अरे काय तर आहे, वाटुळ झालं वाटुळ. कीर्तन कमी आहे का तुम्ही? मी सगळ्या बोनपेक्षा उलटा सांगणारा माणूस आहे. मी नाही म्हणणार बायका पोरं सोडा, घरी नीट मारा. 5 गोष्टी नीट आहे का. आम्ही लहान असताना पोरग जर गोट्या खेळत असलो आणि गुरुजी जर पुढून आलं कार तर गोट्यांसकट पळत होतो. आता कार क्रिकेट खेळत आहे, उडेल चेंडू गुरुजी आणून देते. कोणचा गुरुजी आहे बुवा, हा विनोद नाही, हा विनोद आहे का. 40 वर्षाचा पोऱ्या होईपर्यंत बापा समोर तंबाखू खात नव्हता. आज बापी जरी तो पोऱ्याला तो या चुना आहे का. अरे कोणचा बापी. आणि व्यसनाच्या बाबतीत काही लोक आमच्या पुढे येत्या. आता काही जरी तर आलं, आम्हाला तुमच्या इतकी जरी नसली तर थोडीफार अक्कल तुमच्या इतकी नसन पण थोडीफार आहे. मग आमच्याशी तरी नीट बोलावं का नाही. काही तंबाखू सोळी द्या आमच्या पुढं. काय चाललंय. अरे तू का माझ्या बायकोचं भाऊ आहे का काय. तुला वार गेलं का, तुला माणसं कळत आहेत का पुढं कोणी. काय चाललंय. म्हणजे तू कांद्याचा व्यापार करायला आला का आमच्याकडून. थोडं पथ्य पाळा, खाऊ नये असं म्हणणं आहे का माझं, पण आम्हाला पाहिलं निदान बुवा झाकून तरी ठेवली पाहिजे. खाय तू आमच्या पुढं पुढं होते राती नदीवर बरी नाही तुही गाड झाली. अरे काय दरिद्री. मर्यादा नावाची गोष्ट शिल्लक नाही राहिली. आणि आता व्यसनाच्या बाबतीत तर सोडूनच दिली, त्याचा काय विषय नाही. 40 आपल्याकडे आता पोरं नशा करताय. काही पोऱ्यांच्या वाटावर मिशा नाहीत तरी पोरे दारू पेत आहे. काहींना फुटल्याच नाही, मिशाच नाही.
सांगितलं फुटायच्याच बंद झाल्या बा फुटानच. अरे काय लाज जिंकली एवढी काही 12वीला या फोयला बापाची इस्टेट कवडीची न कमावता रुपया न कमावता माणसाला लाज तरी वाटली पाहिजे व्यसन करायला. हा ज्यानं रात्रंदिवस कष्ट करून कमावले ना त्यानं एखादीशी झक मारली तर चालेल. अरे तुझ्या डोक्याला त्याला बापाच्या घरातल्या पैशाचं आणि तू 45ची टँगोप येतो. ज्याची त्याला लाज वाटली पाहिजे भाऊ. आम्ही मरणाचे पैसे कमीतोय तरी वाय वाय वा हे गेलं ते गेलं ते गेलं. आज हेटवण गेलं ना इन्कम काय. दारू तर काय स्वस्त नाही ना. एक माणूस चांगला दारू पिऊन टाईट करायला 550 रुपये लागत आहे. फार चांगला पायजाम्यात मुतस्तवर जर टाईट करायचं असेल तर 550 तो काहीच होत नाही. 200 तर हालतच नाही तो. दाब राहिला नाही दाब. आणि याला एकमेव कारण आहे आकली नसताना पोऱ्यांच्या हातात बापाने कारभार देऊन टाकली. बाप त्यांना ठेवा आता बोलू नये सणासुदीचे दिवस आहे मला तळतळायला लावू नका मला लय दम निघत नाही. आपण हे टोणग्यांचं उक्त घेतलं का 1% कोण आपल्या घरात कारभार करणारी. कोणत्याच बापाला सांगतो या पोऱ्यांच्या हातात कारभार द्यायचा नाही. तो पर्या बरोबर लोचेलाची करून पितो. त्याला म्हणतो या धमक आहे ना आता हे 18 ते 22 आहे ना यांना तर आपलं कधीही चॅलेंज आहे. तुमच्यात जर धमक असली ना धमक तर फक्त आई बापाची इस्टेट सोडून वर्षभर पोट भरा आणि मग टँगो प्या. काय धमक आहे तुमची. कोण खात तुम्हाला बाहेर BA शेळ्यांकई BCom BPL कांद्याच्या गोण्या उपशित आणि MA BEd बैल पाणी पाहिजे खात कोण तुला. लय पडले आपले वाक्य लिहून घ्या. अजून 10 वर्षानं तुम्ही शर्टिंग करून भीक मागणार ध्यानात ठेवा. भिकाऱ्यांचे सुद्धा 3 गट होणार. 12वी पास 50 पैसे. कोण खात नाही बाई भाऊ. माझ्या डोक्याला केस कमी एवढी कीर्तन केली म्या महा कंबार बारीक झालं भाऊ बांधू बांधू. माझ्या अंगाला केस कमी भरतील एवढी गावं पाहिली म्या. अंगाची केस कमी माया इतका कोणी इंडलाय नाही माया इतका आराडलाच नाही कोणी. मोसमच्या वयात फोकस मध्ये गेलेला माणूस मला आता आरडोच सुद्धा नाही. अजून 2 वर्षानं मी काढणार नाही काढणार. तुम्ही म्हणले ना बा इंदुरी करून नुसता कानाया वालवायचा. लय आराडलेला माणूस मला अशी तळतळी ती. मी शेतकऱ्याचा जे गरीबाचा जे मी वाईट बोलतो याचं कारण आहे. मी स्वतः वाईट बोलतो याचं कारण आहे मला बिंबीच्या देठापासून वाटतं तुम्ही बदलावा. एखादं पोरग उन्हात खेळत असतात आई म्हणते सावलीत मर मर या शब्दात प्रेम आहे. अरे काय आयुष्याचं वाटून झालंय. बापांना सुद्धा लाज नाही राहिले. बापाने खुशाला टोणग्यांच्या हातात कारभार देऊन ठेवला. अहो एक बाप तर असा भेटला मला त्या दिवशी. त्यानं सांगितलं महापोऱ्या 3 वर्ष दारू पितोय मला माहित नाही. मी म्हणलं तुम्ही बाप जिंकत्याची. ते असं टाईट झालं माया. मग म्हणलं तुम्हाला माहित का झालं. म्हणलं काल हो. काल कस काय मी आत घुसलो तो बाहेर आला नाही तर मला काय माहिती. हा विनोद नाही. काय संपलं दाब. दाब संपलं म्हणजे लाज इकली का दाब. याला 2 नीतीचा तर सुपडा सक्तीचं काय राहिलंच नाही. एखाद्याला पैसे उचने दिले मी तुला ओळखीतच नाही. आता कोणची गाठ घ्या. आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणलं ना तुला 500 रुपये देतो त्या बापाय तोंडात हाणीन दे. त्याला इजल का म्हणून आणली मग का 500 बुडीतो का. आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणले ना तुम्ही तुला लाख रुपये देतो उद्या सकाळी 9 वाजेपोत इंदुरीकर दिसता कामा नाही. गेला लाख रुपयात असं काय करायचं. भाऊ बुद्धी भ्रष्ट समाजामध्ये माणसं काही करू शकतात. मला सांगा आईला मारणारी माणसं नाहीत. बापाला मारणारी माणसं नाहीत. बायकोला त्रास देणारी माणसं नाही. माणसं हलकट वागायला लागल्यावर किती हलकट वागू शकतात. याला एकमेव कारण आहे नीती नाही. नीतीचा तर सुपडाच साप झाला. आता काय नीतीन काय आले. दाब संपला नीती संपली. संस्कृतीचा तर बट्या वोळ झाला. आता गेल्या वर्षी असा एक शर्ट आलता त्याला पॅन्टची गरजच नाही. गुडघ्याच्या खाली शर्ट. यंदा इथवरच आला एक. काय शर्ट आलाय काय तो एक शॉर्टकट का शॉर्ट हँड काय आले ते. पुढच्या वर्षी शर्टच नाही.
उघडे गडी येणार उघडी. एवढं सुंदर शरीर भगवंताने दिलंय आणि तुझ्या झाकायचं जीव आलंय. अरे काय दरिद्री आहे तू. काही नाही, आता गाया पाळायचं सोडून दिलंय. ती कुत्रा आणलंय कुठून, ती टॉमी का काय, ती कुत्र्या संघ चिंडा तेव्हा. ती बरमुडा का फरमुडा पॅन्ट, कुत्र पुढं नाही माग. अरे कोण कोणला हिंडीत भाऊ. ते कुत्र लोकांना सांगत हा काय, आता मी हिंडून आणतो. ते कुत्रा असं चोर आल्यावर झोपत मला कुठलं उभं खात. तरी त्याला बिस्किट आहे हो, तरी त्याला काय बिस्किट. आणि आपलं गावठी कुत्रा अख्या गावाच्या भाकरी खात झोपाया अंगणात येत, त्याला कोणी बांधीन. आणि ते कुत्राला असं चोर. आपलं गावठी कुत्र जर चांगलं आरडलं ना, ते कुत्र जाग्यावर मरण. गावठी कार्यक्रम नाही कठीण, गावठी आया आया आया. हा, आमच्या गावरान गायचं वासरू प्यायला सोडा, एका मिनिटात आई सापडी नाही. आणि जर्शी प्यायला सोडायला जाईन त्याला प्यात. ते तर पहिली डुसणी मालकालाच मारते. मग मालकाने त्याच्या तोंडावर फटका मारला की रॉंग नंबर लागला. गावठी ते गावठी. आमचे गावठी गाय का असू द्या, कवाय गाल लावा भ्याव नाही. आकडेला असू द्या हो हो हा हा हा. गाऊच नको. आमचे 4 गावठी गडी मुंबईला जाऊ द्या, मुंबईच्या बायला म्हणाव कर चपात्या. तिचं नाही जागेवर बीपी वाढलं तर काय, तिच्या एवढ्या चपात्या ती वाढून फिरते नाही आमचा गडी पिरगळून. आणि त्याच्यात तो जर गांजा पेला असेल तर बाई जागेवर मेली समजायची. चपात्या म्हणते हा विनोद नाही. मी बोलतो हा विनोद नाही, हा टाइम पास नाही. इट इज द रियालिटी अँड फॅक्ट अँड इट इज ए कंडिशन. म्हणून दाब संपला, नीती संपली. तुमचे चतुर्थ आणि पंचम पुण्यस्मरण इथून पुढे कुणी करायला मोकळा नाही. मरणारे ध्यानात ठेवा. शुद्धी आहे ना तुम्ही सगळे. काम झालं भाऊ तुमचं. कोण खातं तुम्हाला. श्रावण महिन्यात मरक्या बैलाला सुद्धा कासरा लावायला लागतो. चारा झाली होती डरातही, पण उन्हाळ्यात लुटीत पाण्यावर न्यावा लागत. टँकर आला. 2 दिवसाच्या जवानीची टुरटुरी माणसाच्या अंगात असली का माणसाला आई बाप संत सांगा काही कळत नाही. म्हणून इथून पुढे ध्यानात ठेवा. हा दिय नास काय संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत संगत करा, परमार्थ करा, तर मोठे व्हाल. कीर्तन ऐकू नका आणि ह्या व्यवहारातल्या डोळ्याकडे पाहू नका. इथून उठताना तुम्ही 2-4 गोष्टीचे पथ्य पाळा. स्वर्गीय हनुमंतराव चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त, म्हणजे मोठी माणसं त्यांनी विचार केला म्हणून ते मोठे झाले. तुम्ही त्यांचे चतुर्थ पुण्य स्मृतीपेक्षा तुम्ही काही शिल्लक राहील असं वागा. आणि इथून उठताना तुम्हाला सुखी जीवनाची सूत्र सांगतो तेवढी पाळा. ती मी शेवट मंत्र सांगत असतो, अजिबात उठायचं नाही कोणी. त्या मंत्राचं नाव आहे इंदुरीकर मंत्र. आपले मंत्र येते. मंत्र पॉवरफुल आहे पण गुण हमखास. मंत्र नंबर 1 पटापट आहे का. कोणत्याही बापाने आपल्या मुलाला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय बायको करून द्यायची नाही. बापांना त्रास होणार नाही. आज आता सांगायचं त्याला घरी गेल्या गेल्या अय इंदुरीकर भेटला होता. फक्त सांगताना कोणतरी घरात पाहिजे, एकटे नको. एकटे मग तर कार्यक्रम झाला तुमचा आजच. विनोदाचा भाग सोडा. आपल्या पोरांना आकली नसताना बायका करून दिल्यामुळं बापांवर भीक मागायची पाळी आली. नंबर 2 मरेपर्यंत इस्टेट पर्यंतच्या ताब्यात जाऊन द्यायची नाही. फार पायडल तुटेल सायकल असू द्या. हॉटेलवाल्या का गाण ठेवून बिळ खाता येईल. या शिंगरांवर अवलंबून राहायचे दिवस संपले. आणि 60 वर्षाच्या पुढे कष्ट करायचे नाही. बाया माणसं ध्यानात ठेवा. मस्तपैकी दारात बसायचं. सुनबाईला सांगायचं छान. तिचा बाप आणि नो ती काय आणती. आणि जर लागली भाषा वाजवायला मंत्र नंबर 3 फक्त तिला ऐकू जायला असं 1 वाक्य बोलायचं. वरच्या तुकड्याचा व्यवहार झालाय. या आठवड्यात घर इकायचं आणि पंढरपूरला जायचं. कोणचं 1 नको 2 नको. दररोज नाही कांदा पोहे आले तर काय. ही दुनिया खरेची काय. दुनिया खरेची. अरे भामटेची ना दुनिया. आणि मंत्र नंबर 4 अय
मुलगा, सून आणि जावई तिघांनी एक शब्द सुद्धा आपल्याला फिरून बोलता कामा नये. आपल्याला भिकारीनं आणलं तर चालेल, पण पोऱ्यानं आत्ता घरी गेल्या गेल्या झोपायच्या आत पोऱ्याला सांगायचं, अय इंदुरीकरचं कीर्तन ऐकले, टूर चालणार नाही आपल्याकडे, सरळ नीट राहायचं एक तुला, नाही त्या बाई तू कपडे पिशी पळ. तू उक्त घेतलं नाही टोनगे आपण. अजिबात पोऱ्याचं बोलणं खायचं नाही. त्याच्यासाठी आपण काय केलंय आपल्याला माहिती. आपण बांध कोरले दुसऱ्याची, आकडे टाकू मोटरी चालवली आहे, दुसऱ्याची बारी डिले करून ठेवली, उपरण्या खाली हात घालून दालाल्या घेतल्या, म्हशीला बिब्याची दुरी देऊन इकली, कांदे चिंगड्या खाली घालून इकली. अरे टमाट्यात मडक्याला चोना चोळून बाबा उभा केला भाऊ. अरे दुधात पाणी घालू घालू दूध इकली रे, दुधात पाणी घालू घालू का सडकेत आमचं खाली घालू घालू जाळ्या मारल्या. आणि एवढं कोणत्यासाठी केलं? पोरांसाठी. आणि धावून कोण आलं? पोऱ्या. मग आपल्याला रोग झाला का नीट राहिला? सुनबाई माईला मंडळाला सांगून तो आता घरी गेल्या गेल्या जावायला फोन करायचा.